हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंगमधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. हा क्वेश्चन काय दिलेला आहे. नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म registered under GST. She has paid GST of ₹12,500 ऑन परचेस. आता नजमाने काय केलेलं आहे, ती एका काय फर्मची मालकीण आहे, जी काय आहे अंडर GST रजिस्टर केलेली आहे. तिने काय केलेलं आहे, माल खरेदी करताना परचेस करताना ₹12,500 एवढा GST पेड केलेला आहे. म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट किती येईल, ₹12,500 अँड कलेक्टेड ₹14,750 ऑन सेल. आणि GST कलेक्ट किती केलेला आहे, 14,750. सेल करताना तिने काय केलेला आहे, एवढा GST कलेक्ट केलेला आहे. म्हणजेच आउटपुट टॅक्स काय होईल, ₹14,750. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC टू बी क्लेम्ड. आता आपल्याला काय करायचं आहे, अमाऊंट ऑफ ITC किती द्यावा लागेल हे काढायचं आहे. आणि व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल. GST पेएबल आपल्याला काढायचं आहे. पहा, सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल. आता आपल्याला काय काय विचारलेलं आहे, अमाऊंट ऑफ ITC टू बी क्लेम्ड. आता तिने किती GST पेड केलेला आहे, ₹12,500. म्हणजेच ITC काय येईल, ₹12,500 येईल. लिहू आपण आन्सर. गिवन लिहून घेऊ आपण. गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला. इनपुट टॅक्स इज इक्वल्स टू, इनपुट टॅक्स किती दिलेला आहे, ₹12,500. म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट किती येईल, देअरफॉर ITC फॉर नजमा इज इक्वल्स टू ₹12,500. हा काय येईल, ITC येईल नजमासाठी. तिने GST किती पेड केलेला आहे, ₹12,500. त्यानंतर आउटपुट टॅक्स, ते काय मिळालं आपल्याला, फर्स्ट आन्सर मिळालेला आहे. आउटपुट टॅक्स किती आहे पहा, ₹14,750. 14,750. आता आपल्याला काय करायचं आहे, अमाऊंट ऑफ GST पेएबल. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट GST पेएबल इज इक्वल्स टू आउटपुट टॅक्स मायनस ITC, म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आहे, ₹14,750 मायनस ITC किती आहे, ₹12,500. पहा, 0मधून 0 गेले 0, 5मधून 0 गेले 5, 7मधून 5 गेले 2, 4मधून 2 गेले 2, 1मधून 1 गेला 0. म्हणजेच किती मिळालं आपल्याला, ₹2,250. GST पेएबल किती येईल, ₹2,250. आन्सर लिहू आपण. देअरफॉर द अमाऊंट ऑफ ITC टू बी क्लेम्ड is ₹12,500 and the amount of GST payable is ₹2,250. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.